नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचे CSC मराठी या यूट्यूब चॅनलवरती। मित्रांनो, इयत्ता 11वीचे ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया ही सुरू आहे। आत्तापर्यंत 11वीचे राऊंड 3 झालेले आहेत। सर्व विद्यार्थ्यांना आता प्रश्न पडलेला असेल की राऊंड 4 जो आहे तो कधी लागणार आहे। तर मित्रांनो, तुम्हाला सांगू इच्छितो की राऊंड 4 म्हणजे जो आहे तो आता राऊंड 4 लागणार नाही, तर त्याऐवजी स्पेशल राऊंड 1 जो आहे तो लागणार आहे। आता स्पेशल राऊंड 1 मध्ये थोडेफार चेंजेस आहेत। ते काय चेंजेस आहेत आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पुढे पाहणार आहे। तर तुम्ही इथे पाहू शकता स्पेशल राऊंड 1 मध्ये काय होतं, तर अजूनपर्यंत जे काही विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेले आहेत त्यांना कॉलेज मिळालेले नसेल तर तुम्ही स्पेशल राऊंड 1 साठी फॉर्म जे आहे ते भरू शकता। यामध्ये राऊंड 3 मध्ये 1 नंबरचं कॉलेज ज्यांना मिळालं असेल पण त्यांना त्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायचं नसेल तरी तुम्ही स्पेशल राऊंड 1 साठी फॉर्म जो आहे ते भरू शकता। त्यानंतर ज्यांनी अजूनपर्यंत ॲडमिशन घेतलेले नाही ते सर्व विद्यार्थी स्पेशल राऊंड 1 साठी पात्र असणार आहेत, त्यामुळे याला स्पेशल राऊंड म्हणतात। याचं टाइम टेबल काय असणार आहे ते देखील आपण पाहूया। मित्रांनो, 26 जुलै ते 31 जुलै या दरम्यान तुम्हाला ऑनलाईन अर्ज जे आहेत ते भरून घ्यायचे आहेत। ज्या काही विद्यार्थ्यांनी अजूनपर्यंत पार्ट 1 सुद्धा भरला नसेल आणि पार्ट 2 सुद्धा भरला नसेल ते देखील विद्यार्थी यामध्ये सहभागी होऊ शकतात। मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पार्ट 2चा जो फॉर्म आहे ते आता शिक्षण विभागाकडून अनलॉक करण्यात आलेले आहेत। तर तुम्हाला त्यात काही चेंजेस करायचे असतील किंवा नसतील तर ते तुम्हाला करून घ्यायचे आहे, पण पार्ट 2चा फॉर्म हा तुम्हाला लॉक करावा लागणार आहे। जर तुम्ही फॉर्म लॉक नाही केला तर तुम्ही स्पेशल राऊंड 1 साठी विचारात धरले जाणार नाही, तुमचा नंबर स्पेशल राऊंड 1 साठी लागणार नाही। फॉर्म लॉक करावाच लागेल। फॉर्म लॉक जर केला नसेल तर तुम्ही स्पेशल राऊंड 1 साठी पात्र नसणार आहे। परत एकदा सांगतोय, तुम्हाला पार्ट 2चा फॉर्म जो आहे तो लॉक करावा लागेल। पहिला राऊंड, दुसरा राऊंड, तिसऱ्या राऊंडमध्ये तुम्ही लॉक नव्हता केला तरी चालत होतं, ऑलरेडी बाय डिफॉल्ट लॉक राहत होता। परंतु यावेळेस शिक्षण विभागाकडून हे फॉर्म जे आहेत ते सर्वांचे अनलॉक करण्यात आलेले आहेत, ते तुम्हाला लॉक करून घेणं बंधनकारक आहे, तेव्हाच तुमचा स्पेशल राऊंड 1 साठी नंबर हा लागणार आहे। आणि जर का तुम्हाला पार्ट 1 मध्ये तुमची काही कॅटेगरी बदलायची असेल किंवा काही चेंजेस करायचे असतील पार्ट 1 फॉर्ममध्ये, तर ते देखील तुम्ही इथे अनलॉक करून घ्यायचं आहे व त्यात जे काही बदल करायचे असतील ते करून घेऊन तुम्हाला परत पार्ट 1 फॉर्म लॉक करायचा आहे। त्यानंतर तुम्हाला पार्ट 2 फॉर्म लॉक करून घ्यायचा आहे। आता मित्रांनो, 1 ऑगस्ट ते 4 ऑगस्ट हा जो टाईम असणार आहे हा डाटा प्रोसेसिंगसाठीचा टाईम असणार आहे। यामध्ये तुम्ही 5 ऑगस्टला स्पेशल राऊंडचा पहिला अलॉटमेंट लिस्ट जी आहे ती लागणार आहे। 5 तारखेला, ऑगस्ट महिन्यात 5 तारखेला तुम्हाला अलॉटमेंट लेटर जे आहेत ते मिळणार आहेत। कॉलेज अलॉट झाल्यानंतर तुम्हाला कॉलेजला जाऊन ॲडमिशन घ्यायचे आहे। त्याआधी तुम्हाला विद्यार्थी लॉगिनमध्ये लॉग इन करून प्रोसीड फॉर ॲडमिशन यावरती क्लिक करून घ्यायचं आहे। त्यानंतर तुम्हाला अलॉटमेंट लेटरची प्रिंट काढायची आहे, डॉक्युमेंट अपलोड करून घ्यायचे आहेत। जे तुम्हाला कॉलेज अलॉट झालेलं आहे त्या कॉलेजमध्ये जाऊन तुम्हाला सर्व कागदपत्रांची झेरॉक्स घेऊन जायची आहे, सोबतच अलॉटमेंट लेटरची प्रिंट घेऊन जायची आहे, भरलेला फॉर्मची प्रिंट घेऊन जायची आहे, तुमचे शैक्षणिक कागदपत्र सोबत घेऊन जायचे आहेत व कॉलेजमध्ये जाऊन तुम्हाला फी भरून ॲडमिशन हे कन्फर्म करून घ्यायचे आहे। यात देखील तुम्हाला कॉलेज जर जे मिळालेलं आहे ते नको असेल तर तुम्ही कॉलेज लॉग इनमधून ते रद्द देखील करू शकता। त्यानंतर फॉर्म जर लॉक महत्त्वाचं म्हणजे सांगायचं झालं तर तुम्हाला पार्ट 2 फॉर्म जो आहे तो फॉर्म लॉक करायला विसरायचं नाही आहे। जर तुम्ही फॉर्म लॉक नाही केला तर तुमचा नंबर लागणार नाही आहे, तुम्ही लॉक केला तरच तुम्ही यासाठी पात्र असणार आहेत। जे काही नवीन विद्यार्थी फॉर्म भरलेले नाहीत अजूनपर्यंत, जे नवीन विद्यार्थी असणार आहेत त्यांना पार्ट 1चा फॉर्म सगळ्यात पहिल्यांदा भरून घ्यायचा आहे। पार्ट 1चा फॉर्म भरल्यानंतर शिक्षण अधिकारी जे आहेत, जे शाळा तुम्हाला सेंटर मिळालेलं असेल त्या शाळा सेंटरमधून तुम्हाला फॉर्म व्हेरीफाय करून घ्यायचा आहे। त्यानंतर तुम्हाला पार्ट 2 फॉर्म भरून तो लॉक करून घ्यायचा आहे, तेव्हा तुम्ही स्पेशल राऊंड 1 साठी एलिजिबल राहणार आहे। अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑन करून ठेवा। भेटूया पुढील एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।